तर नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मीच आहे प्रथमेश आणि तुम्ही पाहत आहात जॉब्स आणि बरंच काही. पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन जॉबच्या अपडेटसोबत. आजची जाहिरात असणार आहे मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा आरोग्य सोसायटी पुणे महाराष्ट्र यांच्याकडून प्रसिद्ध केलेली ही जाहिरात असणार आहे. काय असणार आहे जाहिरात, कोणकोणते पदे असणार आहेत, यामध्ये 2 वेगवेगळे पदे असणार आहेत. त्याबाबत सविस्तर माहिती सांगतो. कोणकोणते विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात, सर्व डिटेल माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ही जी जाहिरात असणार आहे मित्रांनो, ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यांच्या अंतर्गत ही राबवली जाणारी जाहिरात असणार आहे. मुख्यतः ही कंत्राटी स्वरूपाची जाहिरात यामध्ये असणार आहे. त्याचबरोबर यामध्ये 2 वेगवेगळी पदे असणार आहेत. पहिलं पद असणार आहे स्टाफ नर्स आणि दुसरं पद यामध्ये असणार आहे आरोग्य सेवक पुरुष. या 2 वेगवेगळ्या पदांसाठी यामध्ये वॅकन्सी असणार आहे. तर डिटेल माहिती बघण्याआधी मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या चॅनलवरती डेली तुम्हाला रोज एका नवीन जॉबचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. मित्रांनो, पहिले जे काही पद आहे स्टाफ नर्स, त्याच्या एकूण जागा असणार आहे 3. त्याचबरोबर नियुक्तीचे ठिकाण, तुमचं नोकरीचं ठिकाण असणार आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना इथे. वयोमर्यादा बघा, खुल्या प्रवर्गासाठी जास्तीत जास्त 38 वर्ष वयोमर्यादा दिली आहे. राखीव प्रवर्गासाठी जास्तीत जास्त 43 वर्षांची वयोमर्यादा यामध्ये असणार आहे. क्वालिफिकेशन काय लागणार आहे, GNM किंवा तुमचं BSc नर्सिंग झालं असेल तर तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकता. एकूण जागा 3 असणार आहे. कॅटेगरी वाईज जागांचे विश्लेषण दिले आहे. त्याचबरोबर पगार बघा, ₹20,000 पर महिना तुमचा पगार यामध्ये इथे असणार आहे. त्याचबरोबर दुसरं जे पद असणार आहे ते असणार आहे आरोग्य सेवक पुरुष. याच्या टोटल 4 जागा असणार आहेत. त्यासाठी यामध्ये वयोमर्यादा जास्तीत जास्त 38 वर्ष, राखीव प्रवर्गासाठी जास्तीत जास्त 43 वर्ष इतकी वयोमर्यादा राहणार आहे. क्वालिफिकेशन बघा, 12वी विज्ञान शाखेतून किंवा शासनाच्या समतुल्य घोषित केलेल्या इतर कोणतीही परीक्षा उत्तीर्ण. त्याचबरोबर विभागाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र किंवा सार्वजनिक आरोग्य शिक्षण संस्था नागपूर यांच्याकडून आरोग्य कर्मचारी पदासाठी निश्चित केलेला निमवैद्यकीय मूलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम किंवा आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने मान्यता दिलेल्या स्वच्छता निरीक्षक किंवा महाराष्ट्र शासनाच्या मान्यता दिलेला स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रम पूर्ण करून उत्तीर्ण असणे गरजेचे यामध्ये असणार आहे. म्हणजे हे 2 क्वालिफिकेशन तुम्हाला यामध्ये लागणार आहे. कॅटेगरी वाईज पदांचे विश्लेषण प्रोव्हाईड केलेलेच आहे. पगार बघा, ₹18,000 पर मंथ तुमची सॅलरी यामध्ये असणार आहे. त्यानंतर या पदांसाठी मित्रांनो तुम्हाला कोणत्याही प्रकारचा एक्झाम द्यायची नाहीये. ही कंत्राटी स्वरूपाची भरती असल्यामुळे यामध्ये तुमची निवड ही तुमच्या मार्कांच्या बेसिसवरती असणार आहे. त्याचबरोबर जे काही निकष असणार आहे मार्कांच्या बेसिसवरती ते बघूया. इथे बघा, क्वालिफिकेशन तुमचे शेवटच्या वर्षाला जे काही मार्क असतील त्याचे तुम्हाला सरासरी 50 गुण दिले जाणार आहेत. त्याचबरोबर पदासाठी आवश्यक जे काही शैक्षणिक अर्हता वर सांगितले आहे, त्याच्या व्यतिरिक्त तुमची जर आणखी काही अर्हता असेल तर त्याचे सरासरी 20 गुण दिले जाणार आहेत. आणि त्यानंतर तुम्हाला पदासंबंधित जर काही अनुभव असेल तर या अनुभवाचे तुम्हाला 30 गुण सरासरी दिले जाणार आहे. एका वर्षासाठी 60 गुण द्यावे असे जास्तीत जास्त 30 गुण तुम्हाला यामध्ये दिले जाणार आहेत. म्हणजे टोटल सरासरी 100 मार्कांची इथे तुमची स्क्रीनिंग होणार आहे आणि त्याच्याद्वारे तुमची अपात्र आणि पात्र यादी यामध्ये लागणार आहे. त्याचबरोबर यासाठी अर्ज कुठे करायचा? अर्ज मित्रांनो तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. इथे अर्जाचा ॲड्रेस त्यांनी मेन्शन केला आहे. या ॲड्रेसवरती जाऊन तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्याचबरोबर अर्जाची शेवटची तारीख असणार आहे 23 फेब्रुवारी 2026. या तारखेच्या तुम्हाला ह्या सांगितलेल्या ॲड्रेसवरती ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्जाचा जो काही नमुना असणार आहे त्यांनी या PDF मध्ये सविस्तर खाली दिला आहे. तो तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवतो. त्यानंतर तुमची पात्र आणि अपात्र जी काही यादी असणार आहे ती त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती इथे कळवली जाणार आहे. ही वेबसाईट आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करून देतो. त्याचबरोबर अर्जासोबत तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे ते बघा. शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र तुम्हाला इथे लागणार आहे. शाळा सोडल्याचा दाखला लागणार आहे. पासपोर्ट आकाराचा फोटो तुम्हाला 2 लागणार आहे तिथे. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सुद्धा लागणार आहे. हे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्राचा नमुना त्यांनी याच PDF मध्ये खाली दिला आहे, ते तुम्हाला दाखवतो. त्याचबरोबर राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र तुम्हाला इथे लागणार आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला अनुभव असेल तर अनुभवाचे प्रमाणपत्र इथे लागणार आहे. शासकीय अनुभव असेल तर त्याचा तुम्हाला दाखला इथे लागणार आहे. तुमच्या नावात काही बदल असेल तर त्याचं तुम्हाला राजपत्र जोडणे इथे गरजेचं असणार आहे. तर हा असणार आहे मित्रांनो अर्जाचा नमुना. याच अर्जाच्या नमुन्याची तुम्हाला प्रिंट घ्यायची आहे. हा अर्जाचा नमुना एकदा सविस्तर भरा. यावरती सविस्तर तुमची माहिती तुम्हाला टाकायची आहे आणि हाच अर्जाचा नमुना तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने सर्व डॉक्युमेंट जोडून वर सांगितलेल्या ॲड्रेसवरती तुम्हाला सबमिट करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला लहान कुटुंबाचे प्रमाणपत्राचा नमुना असणार आहे हा नमुना सुद्धा तुम्हाला सविस्तर भरून तुम्हाला इथे सबमिट करायचा आहे. मित्रांनो, तुम्ही नुकतेच पास आउट असाल, फ्रेशर असाल आणि पुण्याचे रहिवासी असाल जवळपासचे, तर तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकता. ही तुमच्यासाठी एक चांगली संधी असणार आहे. तर अशा प्रकारे ही जाहिरात डिटेलमध्ये बघितली आहे. ही जाहिरातीबाबत कसल्याही प्रकारचा डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.